सुप्रभात सर्वांना. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनेलमध्ये सर्वांची गणपती उत्सवानिमित्त सर्वांचं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण लवकरच गणपतीचं आगमन बुधवारी करत आहोत. घरगुती असतील, सार्वजनिक असतील, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे नभास भरता कधी ऊन पडे, नभास भरता कधी पाऊस पडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे. महत्त्वाचं म्हणजे असं बोलण्यामागचं, चारोळी बोलण्यामागचं उद्देश म्हणजे ठाणे महानगरपालिका ही खरोखर राजकीयांच्या दावणीला बांधलेली महानगरपालिका आहे, जी सत्ताधारी मंत्री संत्र्यांच्या हाताखालचं भावलं बनलेलं आहे. असं ठोस कुठलंही निर्णय प्रशासन स्वयंत्र प्रणालीने घेत नाही. जर एखादा निर्णय स्वयंत्र प्रणालीमध्ये असेल तर त्यांना सांगतात लोकल बॉडी स्थापित होऊ द्या. लोकल बॉडी आल्यानंतर महासभेमध्ये तो ठराव मंजूर होईल. मग ठराव मंजूर झाला का मग नाव दिले जाईल. हे मी बोलतोय कृषाबाबत, तर दिवंगत कामगार नेते सांगो शिंदे यांचा प्रस्ताव 2014 मध्ये असीम गुप्ता आयुक्त असताना मंजूर झाला. क्रिक रस्त्याला नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला. असीम गुप्तांनी मंजूर केला. 2015च्या महासभेमध्ये मंजुरीसाठी आला. अजेंड्यावरील विषय होता. ठाणे वैभवच्या वर्तमानपत्रामध्ये महासभेच्या अजेंड्याच्या वरचे विषय आले. त्यामध्ये महत्त्वाचा विषय होता क्रिक रोडला नामांतरण करणं, हा होता. परंतु दिवंगत कामगार नेते यांचं ठाणे महानगरपालिका घडवण्यामध्ये, ग्रामपंचायत, नगर परिषद ते नगरपालिका घडवण्यामध्ये जो हातखंडा आहे, कामगार वसतीमध्ये राहून कामगार चळवळ घडवली, कामगार युनियन घडवलं. ज्या दादोजी कोंडदेवच्या झोपडपट्टी होती, ज्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आधी पूर्व झोपडपट्टी होती, केवळ चांगो शिंदे यांच्या शब्दाचं प्रमाण राखून लोकांनी झोपडपट्टी उठवली. त्याचं पुनर्वसन महात्मा फुले नगर जोशी बेडेकर विद्यार्थी कॉलेजच्या समोर केलं गेलं. मासुंदा तलावाचे गडकरी रंगायतन घडलं. मारुतराव शिंदे तरण तलाव घडलं. मारुतराव शिंदेचं तरण तलाव घडलं. गडकरी रंगायतनचं आत्ताच नूतनीकरण तिसऱ्यांदा केलं गेलं. मी सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे, त्यामुळे सर्व गोष्टींची, सर्व कामांची, सर्व विकास कामांची जडणघडण घडामोडी याची सर्वश्रुत माहिती माझ्यापर्यंत आहे. गडकरी रंगायतन आज मितीस 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. स्ट्रक्चर अगदी धोकादायक झालेलं आहे. धोकादायक तर कुठला स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नसताना धोकादायक बांधकाम झालेलं आहे. वर्ग 1 मध्ये येतं म्हणजे ते तोडूनच नवीन बांधायला हवं. परंतु ऐतिहासिक एक ठाण्याचं भूषण गडकरी रंगायतन असल्यामुळे ते तोडीत मोडीत न करता त्याच धोकादायक इमारतीला 31 कोटी म्हणजे आधी मंजूर 27 कोटी रुपये मंजूर झाले. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बहुउद्देशीय विकास योजना अंतर्गत शासनाकडून 27 कोटी निधी मंजूर केला. वाढीव मंजूर अजून 4 कोटी झाली. 31 कोटी रुपये या गडकरी रंगायतन नूतनीकरणाला खर्च झाले. परंतु गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, मारुतराव शिंदे तरण तलाव, त्या काळी नगराचे शिवसेना जिल्हा प्रमुख सतीशचंद्र प्रधान, पहिले नगराध्यक्ष सतीशचंद्र प्रधान, पहिले महापौर सत्ता झाल्यानंतर 87 मध्ये झालेले सतीशचंद्र प्रधान,
ज्यांनी त्या 70च्या दशकामध्ये गडकरी रंगायतन दादाजी कोंडदेव स्टेडियम, मारुती शिंदे तरण तलाव घडवलं आणि त्याच्या जोडीला साथ म्हणून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी 3 नगरसेवक होते. त्या काही लक्ष्मण शंकर इंगे नावाचे ग्रस्त एक नगरसेवक होते, ते चांगो शिंदे यांचे नगरसेवक होते. अपक्ष म्हणून नगरसेवक वडाच्या झाडावर त्या काही निवडून दिले 10,000 रुपये काढून. रमेश पंडित होते, चांगो शिंदेच्या शब्दाला प्रमाण होते. शहरामध्ये मोबाईल व्हॅन कोणी आणल्या तर त्या कायचे नगरसेवक आणि चांगो शिंदे युनियन लीडर काम करत होते यांनी आणल्या. म्हणजे शहराच्या जडणघडीमध्ये हात आहे, वाटा आहे. मग अशा या माणसाचं क्रिक राष्ट्राला नामकरणाचा प्रस्ताव जर 2014-15 मध्ये मंजूर होतो आणि महासभेच्या अजेंड्यावर विषय येतो, ठाणे व्यवहारच्या विषय पत्रिकेमध्ये महानगरपालिकेचा असतो, परंतु गोल्डन गँग मुद्दा आला. गोल्डन गँग, परंतु गोल्डन गँग त्यावेळेचे मनोज शिंदे नगरसेवक, संजय भोईर नगरसेवक, नजीब मुल्ला नगरसेवक, अशोक वैती नगरसेवक, संजय वाघुले नगरसेवक, नारायण पवार नगरसेवक, विक्रांत चव्हाण नगरसेवक, हे सर्व गोल्डन गँग. आणि मुख्यतः म्होरक्या नरेश मस्के, नजीब मुल्ला, संजय भोईर, मनोज शिंदे हे नगरसेवक होत. यांनी चांगो शिंदेच्या प्रस्तावाला विनाकारण महासभा ठराव क्रमांक 237 महाराष्ट्र महासभा ठराव क्रमांक 267 महासभा ठराव अजेंडावरील प्रकरण क्रमांक 267 दिनांक 20 डिसेंबर 2015 हा ठराव मागील 10 वर्ष प्रलंबित ठेवला गेला, अद्याप नाही. मग ठाणे वैभव असं ठाणे वैभव जो ठाण्यातील पाक्षिक केवळ राजकीय नेत्यांच्या जाहिराती देतं, राजकीय नेत्यांच्याच बातम्या छापतं, अन्याय, अत्याचार, सामाजिक जडणघडण घटना अशा कोणत्याही बातम्या देत नाही. 25,000 अर्धी जाहिराती, 25,000 पाव जाहिराती, 50,000 अर्धी जाहिराती, 1,00,000 रुपये फुल जाहिराती असा रेट. आणि महानगरपालिकेच्या विविध जाहिराती जनसंपर्क मार्ग विभागातून घेतो. तर ठाण्याच्या जडणघडणीमध्ये ठाणे व्यवस्था काय हातखांदा आहे? पत्रकारिता केली म्हणजे ठाणे शहराचा विकास घडतो का? पत्रकारितेने ठाणे शहराचा विकास घडतो का? नाही. पत्रकारिता केली त्या म्हणजे ठाणे शहरामध्ये समाज परिवर्तन घडतं का? नाही. असं कुठलंही परिवर्तन घडवण्याचं काम नाही. केवळ राजकीय नेत्यांच्या जाहिराती द्यायच्या, उदो करायचं, वर्धापन दिनं करायची आणि पेपरमध्ये 50 पानी जाहिराती आणून करोडो रुपये, 5 कोटी रुपये या वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून वर्धापन दिनी गोळा करायच्या. आता तर नवीन संकल्पना आलेली आहे. विविध विकासकांच्या रिअल इस्टेट पेपर काढायचा, विविध डॉक्टर लोकांच्या माहितीचा स्वतंत्र पेपर काढायचा, विविध दुकानदारांच्या मार्केटिंगचा पेपर वेगळा काढायचा. जो आमच्या पेपरमध्ये मी दैनंदिन वाचक आहे ठाणे वैभवचा, आणि ठाणे वैभवमधील ठाणे जिल्ह्याचा, ठाणे शहराचा 100 वर्ष वास्तव करणारा नागरिक, जे चांगो शिंदेचं खानदान आहे, ज्यांचं घडणदळण आहे. आम्हाला इतिहास सगळ्यांचा सर्व काही माहिती आहे, कोण कुठून आले, कसे गेले. आज ठाणे वैभवचा इतिहास, ठाण्याच्या जडणघडणीचा इतिहास नाही आहे. ठाणे वैभवचा पत्रकारितेचा इतिहास, ठाणे वैभवच्या पत्रकारितेचा इतिहास म्हणजे ठाण्याचा जडणघडण नाही आहे. केवळ राजकीय नेत्यांचा, राजकीय मंत्र्यांचा उदो करण्याचा कार्यक्रम आहे, कुठलाही सामाजिक कार्यक्रम नाही. परंतु
या ठाणे वैभवचा आता लोकल बॉडी नसताना तर ठाणे महानगरपालिकेला ठाणे वैभव उत्तर वाहिनीच्या चौकाचं नामकरण कशी करू शकते? आता लोकल बॉडी नाही आहे. आता लोकल बॉडी नसताना ठाणे महानगरपालिका ठाणे वैभव चौक असं नामांतर कसं करू शकते? हा माझा सवाल आहे, जो चांगो शिंदेचा प्रलंबित आहे. मी सातत्याने मागील जयंतीपूर्वपासून आणि आत्तापर्यंत सातत्याने मागणी करत आहेत की चांगो शिंदेच्या क्रिक रोडला नामांतराचा ठराव द्या. मी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि आता जर अशा घटना होत असतील, मी आता नुकतीच ठाणे वैभव पत्रकारितेमध्ये बातमी वाचली, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही जी बातमी आहे, ठाणे वैभवला ठाणे वैभव चौक आलाय. ही जी बातमी आहे ठाणे वैभव चौक, याच्यामध्ये मिलिंद बल्लाळ, निखिल बल्लाळ हे त्यांची खानदानी जंत्री. मग आमचे काय खानदान नाही आहे का? यांची खानदानी जंत्री, आमचं काही खानदान नाही का? इवन दो कुठलाही ठराव नसताना, कुठलीही मंजुरी नसताना नरेंद्र बल्लाळ सभागृहाला नामकरण दिलं जातं. कुठलाही पेपर नाही, कुठलाही कागद नाही. मग आता चौकाला कुठली मंजुरी आली, कुठला कागद आला आणि कसं काय नामकरण झालं? हा माझा सवाल आहे ठाणे महानगरपालिकेतला. आणि जो कोणी कार्यकारी अभियंता असेल, ज्यांच्या थ्रू झाला असेल, त्यांना कानेदाखल नोटीस दिली पाहिजे. कारण लोकल बॉडी नाही आहे. लोकल बॉडी नसताना जर ठराव चौकाला नामांतरण केलं, तर हा रवींद्र शिंदे ठाणे महानगरपालिकेवर आजच तिथे गेटवर ठिय्या धरणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.